नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. आज 18 ऑगस्टच्या तारीख आहे. म्हणजे मी इथे आहे ती तारीख 18 ऑगस्ट आहे. या दिवशी एका वेगळ्याच ठिकाणी मी आपल्याला घेऊन आलोय. हे ठिकाण काय आहे? आपल्या आयुष्यात 41 लढाया ज्या वीर योद्ध्यानं लढल्या आणि एकाही लढाईत अपयश पत्करलं नाही. त्याच्या तलवारीची, त्याच्या समशेरीची पकड एवढी जबरदस्त होती, की यश मिळायचंच. उत्तरेपर्यंत आणि दक्षिणेपर्यंत ज्यानं आपल्या साम्राज्याचा विस्तार केला होता, त्या महान योद्ध्याच्या जन्मस्थळी आपण आलेलो. ज्यानं आपल्या पराक्रमानं मराठी आणि मराठा साम्राज्याला उत्तरेच्या टोकापर्यंत घेऊन गेला, त्या त्या योद्ध्याच्या जन्मस्थळी आपण आलो. कोणता? आयुष्याच्या उत्तरार्धात मध्य प्रदेशातल्या रावेरखेडी गावात जो विसावला, त्या वीर योद्ध्याचं हे जन्मस्थळ. पहिला बाजीराव, बाळाजी विश्वनाथांचा मुलगा, बाळाजी विश्वनाथ आणि राधाबाईंचा मुलगा, बाजीराव पेशव्यांची ही जन्मस्थळी. याच जन्मस्थळी आपण भेट घेणार आहोत. हा सगळा पराक्रम ज्या तरुणानं केला, ज्या योद्ध्यानं केला, त्याचं बालपण याच वास्तूत गेलं होतं. तो याच वास्तूत या भूतलावर जन्माला आला होता. चला माझ्यासोबत, ही वास्तू आपल्याला आता बघायची आहे. एक्केचाळीस लढाया, 1.5 लाख मैलांची घोडेस्वारी, उत्तर ते दक्षिण असा सर्वत्र दबदबा. निजामालाही जेरीस आणलं आणि दिल्लीचं मुघलांचं तख्त फोडलं. अशी मराठा साम्राज्याची ख्याती सर्वत्र पोहोचविणाऱ्या पहिला बाजीरावांचा जन्म झाला. ते ठिकाण आपल्या उद्धाराची वाट बघते आहे. बाळाजी विश्वनाथ यांचा दुसरा विवाह बर्वेंच्या कन्या राधाबाईंशी झाला. बर्वे कोकणातून नाशिक जिल्ह्यात आले आणि त्यांना 4 गावची जहागिरी मिळाली. मी 10व्या पिढीतला बर्व्यांचा वंशज आहे आणि ह्या वाड्यामध्ये ज्या राधाबाई बर्वे ज्या होत्या, ज्या पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या मातोश्री, आणि त्यांच्यामुळे त्यांचं जे पहिलं बाळणपण होतं तर ते त्यांच्या माहेरी म्हणजे या डुबेर गावामध्ये ह्या ज्या वास्तूमध्ये तुम्हाला दिसते, तर इथेच या वाड्यांमध्ये 18 ऑगस्ट 1700 साली थोरल्या बाजीराव पेशव्यांचा जन्म झाला. आणि त्या वाड्यात मी 10व्या पिढीचा वंशज आहे. 11 पिढीपूर्वी अंताजी मल्हार बर्वे म्हणून जो ह्या डुबेर गावातल्या बर्व्यांचा जो मूळ पुरुष होते, ते नेवऱ्या म्हणजे कोकणातल्या नेवरे नावाचं जे गाव आहे तिथून ते इथे आले. म्हणजे बर्व्यांना बेसिकली 1670 सालाच्या आसपास ह्या 4 गावांची जहागिरी मिळाली. त्याच्यामधलं एक डुबेर, बाकी इथूनच जवळ एक पांडुर्ली म्हणून गाव आहे, आणि निफाड तालुक्यामध्ये पिंपळस आणि कोठुरे, तर अशा 4 गावांची जहागिरी मिळाली. याच काळात बर्वेंनी सिन्नर तालुक्यातल्या डुबेरे गावात हा वाडा बांधला आणि राधाबाई बाळंतपणासाठी या वाड्यात आल्या. 18 ऑगस्ट 1700 साली राधाबाईंना पुत्रप्राप्ती झाली आणि काही महिने दोघेही याच वाड्यात वावरले. या वाड्यात बाजीरावांचं बालपण गेलं. त्याच बाजीरावांनी पुढे असा पराक्रम दाखवला की छत्रपतींच्या साम्राज्याचा विस्तार आसे तो हिमाचल होऊ लागला. या वाड्यात पर्यटक येऊन धन्य होतात. अशा महान योद्ध्याच्या जन्मस्थळी भेट देण्याचा मला आज योग आला. खरं म्हणजे बाजीरावसारखं बोलण्यासारखं खूप आहे, पण आजच्या प्रसंगी मी स्वतःला आतून इतका म्हणजे ज्या भावना मी व्यक्त करू शकत नाही की इथल्या वाड्याला, इथल्या दगड्याला स्पर्श करून मला असं वाटतं की मी त्या महान योद्ध्याच्या चरणाला कुठंतरी स्पर्श केला आहे, किंवा मी आज त्याच्यासोबत, तर तो ज्या वाड्यात जन्माला त्या वाड्यात काही क्षण मी राहिलो आहे आणि याचा आनंद किंवा ही आठवण राहिलेल्या आयुष्यभर मला पुरेल. ही हा वाडा सुस्थितीत आहे. बर्वेंच्या 10व्या पिढीचे वंशज आजही येथे राहतात, पण पराक्रमी पेशव्यांचे जन्मस्थळ असल्याचे कोणतेही चिन्ह इथं दिसत नाही. ना पुतळा ना पाटी. वाडा खचू लागलाय, पण टिकून आहे. याची डागडुजी करणं
बर्वे परिवारांच्या क्षमतेचे नाही. जुना आड, पडक्या भिंती, कमानी, माडी, पायऱ्या आजही सुस्थितीत आहेत आणि इथे बाजीराव बागडले याची कहाणी येणाऱ्या प्रत्येक माणसाला सांगतायत. त्याला रंगकाम करणं आवश्यक आहे, त्याची मजबूती करणं आवश्यक आहे. इतकी मजबूती की बाजीराव जेवढे मजबूत होते तेवढा वाडा मजबूत झाला पाहिजे. इतका सुंदर की बाजीराव जेवढे देखणे होते तेवढाच हा वाडा सुंदर झाला पाहिजे. साध्या ग्रामपंचायत सदस्याची घराची फलक रस्त्यावर लागलेली असतात, पण हा पराक्रमी योद्धा मात्र अजूनही वंचितच आहे, उपेक्षित आहे. रावेरखेडी येथील समाधीला आता नर्मदेच्या पाण्यामुळं जलसमाधी मिळण्याची वेळ आली आहे. निदान हा वाडा तरी संवर्धित व्हावा आणि बाजीरावाच्या पराक्रमाची साक्ष सांगणारा असावा, एवढीच त्यांच्या वंशजांची अपेक्षा आहे. इथे सध्या जो वाडा आहे, जशा मातीच्या भिंती होत्या त्या सारवायला आजकाल लोक मिळत नाही, किंवा जे जमीन म्हणजे शेणाने सारवलेलं, तर शेणाची सुद्धा तेवढी उपलब्धता नाही आहे. तर त्याच्यामुळे आम्ही टाईल्स बसवून घेतलेल्या आहेत, किंवा भिंतींना प्लॅस्टर करून घेणं. वरचे जे तिसऱ्या मजल्यावरची जी तुम्ही कौलं बघितलीत ती जुनी खापरी कौलं होती, तर ती कौलं काही आता अवेलेबल नसतात, म्हणजे ती मॅन्युफॅक्चरच होत नाही. तर मग ती कौलं बदलून आपली मँगलोर टाईल टाकणं, या स्वरूपाची डागडुजी आम्ही सध्या करतोय. सुदैवाने ह्या वाड्याला 350 वर्ष जरी झालेली असली तरी स्ट्रक्चरल डॅमेज काही नाही आहे. फक्त जी डागडुजी करायची जी गरज आहे ती आम्ही करतोय. या वाड्याचे स्मारक करण्यासाठी आता लोकांनीच पुढे येण्याची गरज आहे. श्रीकांत उमरीकर जे या विषयात काम करतात त्यांनी पुढाकार घेतलाय. उमरीकरांनी ठरवलंय की या वाड्याचं स्मारक झालं पाहिजे. उमरीकरांच्या या कामात ज्यांना सहकार्य करावं वाटतंय त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर उमरीकरांशी संपर्क साधावा. बाजीरावांच्या पराक्रमाची साक्ष सांगणारा हा वाडा, जिथून बाजीराव उभे राहिले, जिथून बाजीरावांनी आपल्या पराक्रमाला सुरुवात केली, तो हा वाडा एका पराक्रमी पुरुषाच्या पराक्रमाची कहाणी सांगणाऱ्या, जिथून सुरू झाली त्या वाड्याला संवर्धित करण्यासाठी आता बाजीरावांच्या चाहत्यांनीच पुढे येण्याची गरज आहे.